जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 7वा सगुण भजन नाम श्रीराम समर्थ। ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे। पहिल्याच ओवीत श्रोत्यानं काय केलाय हो? प्रश्न विचारलाय काय हो, आता मला काय झालंय, ज्ञान झालंय आणि ज्ञानानं काय हो सगळं दिसतंय ते नासणार आहे, तर मग सगळं मिथ्या आहे हे ज्ञानाने मला कळलंय, तर मग तरी पण का हो, तरी देवाचं भजन का केलं पाहिजे हे मला काय करा सांगा। सद्गुरूंना म्हणतोय शिष्य, काय मला आता ज्ञानाने कळलंय की काय जे जे दिसणार आहे ते ते काय हो नासणार आहे, तर मग भजन का करायचं असं कोण म्हणतंय हो? श्रोता म्हणतोय सद्गुरूंना। कारण त्यानं काय हो मागच्या समासात आपण बघितलंय काय हो, सगळं काय हो दिसतं ते काय आहे सगळं नाशणार आहे। मग श्रोत्याचा प्रश्न काय आहे, दिसतंय ते सगळं नासणार आहे, मग तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे। आता ज्ञान झालंय की काय की हे दृश्य सगळं नासणार आहे, तरी मग भजन कशासाठी करायचं आणि त्यानं मग काय प्राप्त होणार आहे हे काय करा मला विस्तारून सांगा। ज्ञानाहून श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त। काय विचारलंय हो? ज्ञानाहून दुसरं श्रेष्ठ नाहीये काही, दुसरं काही नाही, ज्ञान सगळ्यापेक्षा काय आहे श्रेष्ठ आहे, तर मग उपासना कशाला पाहिजे, उपासना कशाला पाहिजे, उपासनेमुळे लोकांस काय मिळते। आता निर्गुण हे ह्याचा अर्थ काय हो, ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त। ज्ञान सर्वश्रेष्ठ असेल तर उपासना कशाला पाहिजे, का उपासना करायची आणि उपासनेनं काय लोकांना प्राप्त होते, हा प्रश्न कुणाचा आहे हो? श्रोत्याचा। मग तुम्ही इकडं सांगताय की काय दृश्य ही मिथ्या आहे, सगुण ही मिथ्या, म्हणजे मुख्य सार ते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण, भजन केली याचा गुण मज निरोपावा। म्हणजे काय हो सांगायचं, श्रोता काय म्हणतोय, तुम्ही काय म्हणता की निर्गुण निराकार सर्वश्रेष्ठ आहे, सगुण काय आहे नाशिवंत आहे, सगुण काय होत नाही, मग त्या सगुणाचं भजन केल्यानं काय प्राप्त होणार आहे। श्रोत्याला काय हो, श्रोता काय झालाय थोडा गोंधळलाय, म्हणजे कोण आहे तो श्रोता, आपणच, आपलेच प्रश्न आहेत काय हो। जर ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असेल आणि ज्ञानच सर्वश्रेष्ठ असेल तर मग उपासना कशाला करायची, मग उपासना कशाला दिली आणि त्या उपासनेनं काय प्राप्त होतंय आपल्याला बघा। दिली सद्गुरूंनी जी उपासना दिली, आपल्याला प्रश्न आहे, आपल्याला पडलेला प्रश्न आहे, मग ही उपासना कशासाठी, मग नुसतं ज्ञान नुसतं श्रवण केलं तरी चालतंय ना। परंतु हा जर भाग तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर एक व्हिडिओ बनवलाय बघा, 4 प्रकारच्या भक्तांच्या भूमिका। भक्ताला ह्या 4 भूमिकेतून जावं लागतं, त्यावेळेस तो खरा श्रेष्ठ भक्त होतो। तिथं उपासना कोणत्या नंबरला येते ते बघा, तो श्रवण करा जरा भाग, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की का पाहिजे उपासना। ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे काय, ज्ञानाहून श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त। म्हणजे भक्ताला जर निर्गुण निराकारामध्ये समाविष्ट व्हायचं असेल, निर्गुण निराकाराची ओळख जर घ्यायची असेल तर त्याला काय पाहिजे हो, ज्या 4 भूमिका आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, या प्रत्येक भूमिकेतून प्रत्येकाला जावं लागतं, त्यावेळेस तो खरा भक्त तयार होतो, त्याला खरोखर निर्गुणाची काय होते हो ओळख होते।
मग उपासना कितव्या नंबरला आहे बघा. नुसतं श्रवण करून पण उपयोग नाहीये, अभ्यास करावाच लागतो. गृहपाठ दिलाय. उपासना म्हणजे काय हो? गृहपाठ. गृहपाठ केलाच पाहिजे, तरच परीक्षेत काय होणार आहे, माणूस सफल होणार आहे. मग आपला प्रश्न काय आहे हो समर्थांना, मग ही उपासना ज्ञानच सर्वश्रेष्ठ असेल तर कशाला पाहिजे उपासना? आणि उपासनेनं काय प्राप्त होणार आहे? मुख्य सार ते निर्गुण आपल्याला कळलंय की काय, सगळं सार काय आहे हो, तो निर्गुण निराकार आहे. तेथे दिसेची ना सगुण, मग तिथं सगुणाचं काय काम? भजन केली याचा गुण मज निरोपा. मग त्या सगुणाचं भजन केल्यानं काय होणार आहे? सगुणाची उपासना केल्यानं काय प्राप्त होणार आहे? हा प्रश्न कुणाचा आहे? श्रोत्यांचा. म्हणजे कुणाचा हो? तुमचा आमचाच प्रश्न आहे की मग ह्या सगुणाची पूजा कशासाठी करायची? डायरेक्ट निर्गुणाचीच करायची. जे समस्त नासिवंत त्यासी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे. आता जे सगळं नाशिवंत आहे त्याला कशासाठी भजायचं? काय काय कारण असतं त्याला भजायचंय? कारण जे सगळे नाशिवंत आहे त्याचे भजन कोणत्या कारणास्तव करावे? खरे टाकून खोट्याचे भजन कोणी करावे? आपला प्रश्न आहे तो. जे समस्त नाशिवंत त्याशी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणे भजावे. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. आता असत्याचा प्रत्यय आलाय आपल्याला, सगुण दृश्य काय आहे? असत्य आहे. असा आपल्याला काय आलाय हो? आता आपण ऐकलंय, श्रवण केलंय काय? जे असत्याचा प्रत्यय आला, मग आपल्याला आता कळलंय की सगुण काय आहे? नाशिवंत आहे. तरी मग कशाला पाहिजे भजन? कशाला पाहिजे उपासना? तरी मग हा उपासनेचा नियम कशाला पाहिजे? असं म्हणजे सत्य टाकून दुसरी खटाटोप कशासाठी करायची? असा श्रोत्याचा प्रश्न आहे. काय हो म्हणतो श्रोता? असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. आता आपल्याला कळलंय की काय, सगुण हे नाशिवंत आहे, असत्य आहे. तर मग कशाला उपासना पाहिजे? कशाला सगुणाची उपासना पाहिजे? हे काय झालंय, गोंधळलाय. कोणी नाही, आपणच आहे. आपलाच प्रश्न आहे सद्गुरूंना. काय हो? निर्गुण निराकार तू दाखवलाय, बरोबर आहे. मग उपासना कशाला? मग कशाला सगुणाची पूजा करायची? कशाला भजन करायचंय? कशाला कीर्तन करायचंय त्या सगुण देवाचं? निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देऊ पाहतो सांगा स्वामी. आता बघा काय म्हणतोय सद्गुरूंना श्रोता. निर्गुणाने काय होतोय? मोक्ष मिळतोय. आणि सगुणापासून काय बर मिळवण्याचा संभव आहे म्हणून त्याला भजायचंय ते तरी सांगा. सगुण नासिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू. बघा श्रोता गोंधळलाय. आता काय म्हणतोय श्रोता? काय म्हणतोय सद्गुरूंना की सगुण नाशिवंत आहे हे तुम्हीच आम्हाला सांगितलंय. सगुण दृश्य आहे, जे जे दिसणार आहे डोळ्याला ते सगळं नाशिवंत आहे असं तुम्हीच सांगता, आणि परत त्या सगुणाचंच भजन करायला लावता. मग त्या सगुणाचं भजन कशासाठी करायचं? ते काय करा. तर मी कशासाठी त्या सगुणाचं भजन करू असा कोण म्हणतोय हो? श्रोता म्हणतोय. स्वामीचे भिडेने बोलवे ना, एरवी हे काहीच माने ना, साध्याची झाली या साधना का प्रवर्तावे. आता सद्गुरूंला उलट बोलू शकत नाही म्हणून काय हो, तरी भीड रेटून बोलतो बघा माणूस. काय हो, घाबरतो तर भरपूर, परंतु काय हो, ही भीड रेटत नाही तरी काय म्हणतो. तुम्ही काय तुमच्या भीतीनं मला काय हो बोलवत नाही असं म्हणतोय कोण हो? श्रोता. काय स्वामीचे भिडेने बोलवे ना, एरवी हे काहीच माने ना, साध्याची झाली या साधना का प्रवर्तावे. मला एक सांगा, तुमच्या म्हणजे तुमच्यामुळे सद्गुरूंमुळे मला काय भीड रेट होत नाही तुमच्यामुळे, तरी
मला बाकी ही कोणतीच गोष्ट काय होत नाही, पटतच नाही. का हो? साध्यच आपण झाल्यानंतर साधनास का म्हणून लागावे? म्हणजे आपल्याला ब्रह्म आहे हे कळलंय, साध्याची झाली आहे साधना का प्रवर्तावे? आपल्याला ब्रह्मच कळलंय, तर मग परत त्या सगुणाला काय भजायची गरज आहे? असं कोण हो? जीभ रेटत रेटत का होईना काय हो? श्रोता सद्गुरूंना प्रश्न विचारतोय. आता श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच कोण आहे तो? सद्गुरू आलेले आहेत. मग आता सद्गुरू काय म्हणताय ते बघा. ऐसे श्रोतयाचे बोलणे, शब्द बोले निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. आता काय म्हणतात तो? असं श्रोत्याचं म्हणणं असं ऐकतायत सद्गुरू, आणि काय हो, गोंधळ झाल्यासारखं, निर्बुजलेपणे काय हो, त्याचं गोंधळ झाल्यासारखं त्याचे शब्द काय झाले तो निघू लागलेत श्रोत्याचे. तेव्हा सद्गुरू काय म्हणाले, याचे उत्तर ऐक. काय हो, आता काय झालंय, श्रोत्याची काय झाले हो, गोंधळ झालाय. निर्बुजलेपणा म्हणजे काय, गोंधळ उडालाय त्याला कायच कळना. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, गोंधळ होऊन देऊ नको, थांब आता ऐक. गुरूंचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण. वचन भंग करिता विलक्षण सहजेची झाले. काय हो सांगितले, गुरुचे वचन प्रतिपाळणे, गुरूंच्या वचन पाळणे आणि गुरूंच्या आज्ञा म्हणजे सद्गुरूंचं वचन पाळणे, सद्गुरूंची आज्ञा पाळणे हे परमार्थाचे काय आहे हो, मुख्य लक्षण आहे. आणि सद्गुरूंच्या आज्ञेचा जर भंग केला तर काय हो, परमार्थाच्या विरुद्ध वागल्यासारखं आहे. समर्थ काय म्हणतात, गुरूंचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण. वचन भंग करिता विलक्षण सहजची झाले. आता सद्गुरूंचं वचन पाळायचे, सद्गुरूंची आज्ञा पाळायची. जर आपण सद्गुरूंची आज्ञा मोडत असेल तर काय हो, हे परमार्थाच्या काय आहे, विरुद्ध आहे. म्हणून आज्ञेशी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे काय प्रयोजिले. म्हणून काय हो, आज्ञेचं काय करायचंय, आज्ञेचं पालन करायचंय. आणि सद्गुरू आज्ञा काय आहे, सगुण भजन करा, उपासना करा. मग आपण उपासना करायची, प्रश्न विचारत बसायचं नाहीये. आता सद्गुरू म्हणतायत तसं की काय हो, आज्ञेचं पालन म्हणून काय कर, सगुण भजन कर. यावर श्रोता काय म्हणतो, गुरूंनी तर असं का सांगावं. श्रोता उलट परत बोलतोय, काय हो, श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजिले. मग कशासाठी हे केलंय तुम्ही, तुम्ही तर असं का सांगितलंय, सद्गुरूंनी तर असं का सांगितलंय. काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसले देवे. काय हो, म्हणून असं काय म्हणतोय तो, काय मानिला उपकार, काय त्या सगुण देवानं आपल्यावर उपकार केलाय. कोण म्हणतोय व श्रोता, कोण झाला, काय साक्षात अथवा त्याचा कोणता साक्षात्कार झालाय. सगुण देवाचा कोणता उपकार आपल्यावर झालाय, त्याचा कोणता साक्षात्कार झालाय, त्याबद्दल आपण काय हो, कृतज्ञाने काय करावं, त्याचं भजन करावं. असं काय त्यानं केलंय. होणार हे तो पालटेना, भजने काय करावे जना, हे तो पाहता अनुमाना काहीच नाही. होणार हे तो पालटेना, आता होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत. मग ह्या भजनाने, ह्या उपासनेने, भजनाने लोकांचं काय बरं वाईट होणार आहे, याचा विचार केला तर कोणतीच गोष्ट काय हो, मला कोणताच ताळमेळ दिसत नाहीये. श्रोता म्हणतोय कोणाला, सद्गुरूंना, मला हे काहीच कळत नाहीये. काय होणाऱ्या गोष्टी घडणाऱ्या गोष्टी घडून जातात, मग भजन कशासाठी करायचं. आणि काय हो, लोकांचं काय हो, मला ह्या कुठल्याच गोष्टी काय होत नाहीयेत, पटत नाहीत, असं कोण म्हणतोय हो, श्रोता. म्हणजे श्रोत्याची काय अवस्था झाली, गोंधळल्यासारखं झालंय. परंतु सद्गुरू त्याला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत. सद्गुरू काय म्हणतात,
स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. काय म्हणतो श्रोता? म्हणतो सद्गुरूंची आज्ञा आहे ना, प्रमाण आहे माझ्यासाठी. सद्गुरू आज्ञा प्रमाण, तिचं उल्लंघन कोण करणार आहे? परंतु तरी पण मला काय सांगा. बघा श्रोता काय म्हणतो, तरी पण मला काय सांगा, सगुणाची पूजा केल्यावर काय प्राप्त होतं हे मला सांगा. त्याशिवाय मी काय होणार नाही. म्हणजे त्याला सद्गुरूंची आज्ञा पण मोडायची नाही. परंतु त्याच्या मनाची काय झाली व गोंधळलेली अवस्था झाली. मग उपासना कशासाठी करायचं, भजन कशासाठी करायचं? मला आता निर्गुण निराकार कळलाय, तर मग हे सगळं कशासाठी कशासाठी खटाटोप करायचंय असं कोण म्हणतो व श्रोता. पण वरून काय म्हणतोस, मला समर्थांच्या आज्ञेचं काय करायचं नाही, उल्लंघन पण करायचं नाही. कारण त्यांचं उल्लंघन म्हणजे काय हो? सद्गुरू आज्ञेचं उल्लंघन म्हणजे विनाशाचं आहे. म्हणून तो काय म्हणतो, बरं ठीक आहे, सद्गुरू आज्ञेचं मी उल्लंघन करत नाही, फक्त मला काय सांगा, काय प्राप्त आहे, काय फळ आहे ते मला सांगा. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. वक्ता म्हणे सावधपणे. आता वक्ता काय म्हणाला, ज्ञान झालंय ना तुला? काय झालंय? तुला ज्ञान झालंय ना? मग त्या ज्ञानाची काय सांग मला, लक्षणं सांग. तुला काय करावं लागत नाही हे सांग मला. तुझं काही लागे करणे किंवा नाही, तुला काय करावं लागतं का नाही? आता तुला ज्ञान झालंय. बघा सद्गुरू कसे बाहेर काढतात. काय म्हणतात हो, मला एक सांग की वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. तुला काय करावं लागतं का नाही? तुला आता ज्ञान झालंय म्हटल्यानंतर तुला काय करावं लागतं का नाही? आता काय म्हणतात बघा पुढे, करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळ मूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. तुला ज्ञान झालंय म्हटल्यानंतर जेवण लागत नाही का तुला? पाणी प्यावं लागतंय का नाही? मळमूत्र त्याग करावा लागतोय का नाही? म्हणजे तुला भोजन करावे लागते, पाणी प्यावे लागते, मळमूत्र त्याग हे काय तुला सुटत नाही. बघा कसं समजून सांगितलंय. जनाचे समाधान राहावे, आपुले पारखे ओळखावे, आणि भजनची मोडावे हे कोण ज्ञान. बघा काय म्हणतात सद्गुरू, तुला ज्ञान झालंय म्हणून तुला काय भोजन लागत नाही, पाणी लागत नाही, मळमूत्र त्याग करावं लागणार असं घडणारच नाही. ते सगळं तुला काय करावंच लागतंय ना. भोजन करावं लागतंय, पाणी प्यावं लागतंय, मळमूत्र त्याग करावा लागतोय. मग लोकांची मनधरणी करावी, जनाचे समाधान राहावे, आपुले पारखे ओळखावे, आणि भजनचे मोडावे हे कोण ज्ञान. म्हणजे जे हे सर्व मिथ्याच आहे का नाही? भोजन करणे, पाणी पिणे, मळमूत्र त्या लोकांची मनधरणी करणे, आपपर भाव जाणावा, म्हणजे भजन लोकांच्या समाधानासाठी आपण काय करतो, काही करतो. आणि मग भजनच मोडावं हे कुठलं ज्ञान? उपासनाच करायची नाही. ज्ञान झाले म्हणून मला उपासनाच करायची नाही, भजनच करायचं नाही, आणि लोकांची मनधरणी करत बसायची, हे कुठलं ज्ञान? समर्थ काय म्हणतात, हे कुठलं ज्ञान? हे ज्ञान नव्हे. ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा. ज्ञान विवेके मिथ्या झाले. आता आत्मज्ञानाने आपण काय म्हणतो, सर्व जग काय आहे, मिथ्या आहे. ज्ञान विवेके मिथ्या झाले. परंतु आता विवेकानं तू आत्मज्ञानानं पाहिलं की काय सगळं काय आहे, मिथ्या आहे. मग तू काय सगळं टाकून दिलंय का? सगळं सोडून दिलंय का? पण तू खायचं प्यायचं सोडून दिलंय का? ज्ञान काय तुला आता आत्मज्ञानानं सगळं कळलंय, सारासार विचारानं सर्व काही मिथ्या आहे हे कळलंय, पण सगळ्या क्रिया टाकल्यास का? मग बाबा ह्या सगळ्या क्रिया टाकल्यात का?
आपण काय म्हणतो, आता मला ज्ञान झालंय, मला काय उपासनेची गरज आहे? काय हो? उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासनेचा काय आहे हो? सगळ्यात मोठा आश्रय आहे. आणि ह्या उपासनेशिवाय राहू नका असं समर्थ नेहमी सांगत असतात बघा. उपासना म्हणजे काय आहे हो? एक प्रकारचा अभ्यास आहे. त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा काय आहे हो? मार्ग आहे. निश्चित ऐका तुम्ही. भक्तांच्या ज्या भूमिका आहे त्यामध्ये समर्थाने ह्या उपासनेचं महत्व आहे बघा. भक्ताला त्या उपासनेतून जावंच लागतं, तेव्हाच काय हो त्या निर्गुण निराकाराची काय होते? ओळख होते. मग सद्गुरू काय म्हणतात त्याला, की तुला सगळं क्रिया, तुला ज्ञानानं सार आसार कळलंय. ज्ञानानं तुला काय कळलंय? सार काय आसार काय हे सगळं कळलंय. मग काय तू सगळं टाकून दिलंय का? खायचं प्यायचं विधीला जायचं सगळं सोडून दिलंय का? ते पकडून धरलंयस ना तू. मग एका भजन केलं म्हणून देवाचं असं काय तुला पाप घडणार आहे? तू कशाला शंका कुशंका घेतोय परमेश्वरावर? कशाला सद्गुरूंना त्रास देतोय? कशाला विचारतोय? असं कोण म्हणताय? तो सद्गुरू म्हणताय त्याला कशाला मग एवढं खटाटोप करतोय? वक्ता म्हणजेच कोण हो? सद्गुरू सांगतायत आपल्याला. जनाचे समाधान आणि लोकांना समाधान मिळावं म्हणून तू काहीतरी प्रयत्न करतोयस ना. मग एवढं ज्ञान झालं म्हणून तू काय सगळं टाकलेलं नाहीस. हे सगळं क्रियाकर्म तुझं चाललेलंच आहे रोजचं. मग एका भजनानं काय केलं? एका उपासनेनं तुला काय फरक पडणार आहे? साहेबास लोटांगणी जावे, नीच्यासारखे व्हावे आणि देवास न म्हणावे, हे कोण ज्ञान? आता एवम पोट भरायची विद्या, आपण जे जे कर्म करत असतो, किती आपल्याला गोड बोलावं लागतं. साहेबाला काय करावं लागतं? साहेबास लोटांगणी जावे, त्याला काय करावं लागतं? नम्रतेत नेहमी. आपल्या विरुद्ध जरी असेल साहेब, आपल्याला भलेही त्याचं काय पटत नसेल तरी पण काय हो, आपण गोड बोलतो, त्याच्या काय हो पुढं पुढं करतो. एखादं एवम पोट भरावायची विद्या, एखाद्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी काय हो, जो साहेब असतो त्याला काय हो, लोटांगणी, त्याला नमस्कार करत पार वाकून पार नीच सेवा करतो. कशासाठी हो? फक्त पोटासाठी. आणि मग देवाला बसलं म्हणून काय होणार आहे? देवाला मानायचंच नाही, साहेबाला मानतोस ना. तिथं कामाला जातोय, एवम पोट भरवायची विद्या, पोटच भरायचंय ना तिथं. मग ते पोट भरायसाठी नको ते नीच कर्म करतो, साहेबाला लोटांगणी जातो आणि मग देवाला मानत नाहीस. ही कुठली विद्या? देवाला मानायचंच नाही, देव मिथ्या आहे असं म्हणायचं, ही कुठलं ज्ञान? हे ज्ञान काय आहे वो? व्यर्थ आहे. हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेसी ना तरी काय गेले? अरे हरिहर ब्रह्मादिक त्या भगवंताला मानतायत, सगुण रूपाला पण मानतायत आणि ते सुद्धा काय करतायत? आज्ञा पाळतायत त्याची. मग तू एक मानवी रंक, तू एक माणूस आहे, लक्षात ठेव. तू एक काय आहे? माणूस आहे. आणि तू नाही त्या भगवंताचं भजन केलं म्हणून त्याला काय फरक पडणार आहे? त्याला काय नाही फरक पडणार. तू नाही उपासना केली, तू नाही श्रवण केलं, तू नाही देवाचं भजलं देवाला, तर देवाला काय फरक पडणार आहे? तू बघितला तर एक मानवी रंक आहेस. तू काय आहेस? एक मानवी रंक आहे. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता. आमचे कुळी रघुनाथ, आमचं कुलदैवत काय आहे? रघुनाथ आहे. त्याच्या कृपेने आमचा परमार्थ काय आहे हो? चालला आहे. समर्थांचा समर्थ असून त्याने देवांना काय हो? बंदीतून सोडविले. रघुनाथानं श्रीरामांनी काय केलं हो? 33 कोटी देव कुठं होते हो? रावणाच्या कैदेत होते. रावणाच्या कैदेतून 33 कोटी देव ज्याने सोडवले, तो राम, तो श्रीराम आमचा काय आहे हो? कुळदैवत आहे. त्याचे आम्ही सेवक जन, सेवे करिता झाले ज्ञान,
येथे अभाव धरिता पतन पाविजेल की. मग त्या रघुनाथाचे आम्ही काय आहे हो, सेवक आहोत. त्याची सेवा उपासना केल्यानेच आम्हास काय झाले हो, ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. काय झाले, त्याची उपासना, त्याचं भजन केल्यामुळेच काय झालं हो, त्याची सेवा उपासना केल्यामुळेच आम्हाला काय झाले, प्राप्त ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. अर्थात उपासनेनं काय होतो, आत्मज्ञानाचा लाभ होतो. ही काय आहे, सद्गुरू म्हणतात हा आमचा काय आहे, ह्या गोष्टीवर आमचा काय आहे हो, विश्वास आहे की उपासनेनंच आम्हाला काय मिळालं, हे सगळं ज्ञान प्राप्त झालंय. आणि हे जे वचन मी सांगतोय त्याच्यावर जो अविश्वास ठेवील तो काय होणार आहे हो, पतनच पावणार आहे. गुरु सांगती सारा सार त्यास काय म्हणावे. गुरु सांगती सारा सार त्यास कैसे म्हणावे असार. तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती. गुरु सांगती, सद्गुरू काय सांगतात हो, सारा साराचा निवाडा कोण करून देतं, तर सद्गुरूच करून देतात. का हो, सारासार विचार करून सद्गुरू जे ज्ञान सांगतात त्याला असार कसे म्हणावे. त्याला असार, गुरु सांगती सारासार त्यास कसे म्हणावे असार. तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणते. म्हणजे आपल्याला सद्गुरू सारासाराचे जाणीव करून देत आहेत आणि त्यालाच आपण काय म्हणायचं, ते आसार आहे असं कसं म्हणणार आपण. हे सर्व शहाण्याच, सद्गुरू काय म्हणतात हे सगळं शहाण्याला कळते. तुला काय सांगू आता, म्हणजे तुला जे प्रश्न पडलाय तो काय, तू काय हो सद्गुरूच्या वचनाला सुद्धा असार म्हणतोय. सद्गुरू सारासाराचा निवाडा करून दिलाय तरी पण तू त्यास कसं असार म्हणू शकतोस. आणि हे शहाण्याला सांगितलेलं बरं, तुझं काय सांगणे विचार शहाणे जाण. तुला तुझ्यासारख्याला काय सांगायचं हे असलं ज्ञान, तू काय आहे ते शहाण्यांना कळतंय. तुझ्यासारख्या माणसांना, अति शहाण्या माणसांना काय कळणार आहे. बघा, रावणाला सुद्धा काय होतं, ज्ञान होतं, पण भगवंत आपल्याजवळ येतोय स्वतःहून चालून म्हणून तो काय गेला नाही व शरण गेला नाही श्रीरामांना. त्याला तो काय म्हणाला, मला जर श्रीरामांच्या हस्ते मला मृत्यू मिळत असेल तर माझं महद्भाग्य आहे. कारण का हो, देवादिदेव सगळे त्यांच्या दर्शनासाठी काय होतात, तडपतायत. मला तर मोक्षप्राप्ती होणार आहे हे रावणाला काय हो आधीच कळलेलं. म्हणून रावण मंदोदरीला म्हणाला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे त्याला ज्ञान होतं. तोच ते मृत्यूपूर्वी त्या दोघांमध्ये काय संवाद झाला तो पण एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा. काय त्या रावणानं ज्ञान सांगितलंय मंदोदरीला, ते ऐकून मंदोदरी काय झाली हो, शांतचित्त झाली आणि आपल्या महालात काय हो निघून गेली. मंदोदरी पण काय हो पतिव्रता होती. रावण मंदोदरीला कधी काय करत नव्हता हो, कधीच हिडीक झिडीक कधी करत नव्हता. रावण प्रत्येक गोष्ट बायकोची काय करायचा, संवाद त्या दोघांचा चालायचा, तो ज्ञान द्यायचा, नेहमी ज्ञान द्यायचा, एवढा ज्ञानी होता. परंतु काय हो, एवढा ज्ञानी असून त्यानं पण काय केलं, शेवटी हातून त्या परमेश्वराच्या हातून मृत्यू मिळतोय म्हणून त्यानं काय केलं हो, त्या मृत्यूचा सुद्धा काय केला व स्वीकार केला. समर्थाच्या मनीचे तुटे त्याची जाणावे अदृष्ट खोटे. राज्यपदापासून करंटे चेविले जैसे. काय हो, राज्यपदापासून बाजूला व्हावे त्याप्रमाणे सद्गुरूंच्या मनातून उतरणे हे काय हो करंटपणाचे लक्षण आहे. काय आहे हो, एखादं राज्यपद दिलं त्याच्यापासून नको मला राज्यपद, अशा पद्धतीनं हे झालं. काय सद्गुरू सांगतायत आणि सद्गुरूंच्या मनातूनच हे शंका कुशंका घेऊन काय होतो आपण उतरतो. मग ह्याच्यासारखं करंट कोणच नाहीये. सद्गुरू जे सांगतात ते काय हो आज्ञाप्रमाणे, असं या
असं या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. सद्गुरूच काय आहे हो? आज्ञाप्रमाण. जे सद्गुरू सांगतात तेच काय मानायचं आहे हो? आज्ञाप्रमाण मानायचं आहे. कारण नाहीतर समर्थांच्या जर मनातून उतरलं तर ह्यासारखं करंट आपणच राज्यपदापासून मुकल्यासारखं आहे. राज्यपद द्यायला आलेत परंतु आपण काय हो न बाजूला झालो, असं झालं ते. मी थोर वाटे मणी तो नव्हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. आता मनामध्ये काय वाटतं हो माणसाला? प्रत्येकाला वाटतं मी थोर आहे, मी श्रेष्ठ आहे. तो ब्रह्मज्ञानी नव्हे, तो काय हो अहंकारी झाला. तो काय झाला? अहंकार. ज्याला ज्याला ज्या व्यक्तींना असं वाटतं की मी थोर वाटे म्हणी तो नव्हे ब्रह्मज्ञान, त्याला काय वाटतं मी सगळ्यात थोर आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे. पण विचार करून पाहिलं तर काय आहे हो? तो फक्त देहाभिमान दिसून येतो. त्याचा काय येतो? विचार पाहता देहाभिमानी प्रत्येक फक्त देहाभिमान श्रेष्ठ श्रेष्ठ स्वतःला समजतो. नाते ज्ञान नाते भजन उगाची झाला देहाभिमान येते नाही की अनुमान प्रत्यय तुझा. वस्तू म्हणजे ब्रह्म स्वतः भजन करे म्हणजे काय? स्वतः काय करत नाही हो? वस्तू भजन करेना ना न करी ऐसेही म्हणेना तरी हे जाणावी कल्पना दडून राहिली. म्हणजे वस्तू भजन करेना, उपासना मी करत नाही आणि नाही करत, मी करीत नाही असं पण म्हणत नाही. बघा कसं आहे आपण करंट. बघा उपासना तर करायची नाही आणि उत्तर देताना काय म्हणतो? मी मी उपासना मी करत नाही असं पण म्हणत नाही, मी करतो असं म्हणतो. अलग लक्षात. वस्तू भजन करेना म्हणजे उपासना करत नाही आणि मी करीत नाही असे पण म्हणत नाही. पण ज्या अर्थी तू आता काय मला ज्या अर्थी समर्थ काय म्हणतात? वस्तू भजन करेना ना न करी ऐसेही म्हणेना तरी हे जाणावी कल्पना दडून राहिली. म्हणजे काय? तुला जर वाटत असेल की काय मी आता ब्रह्मज्ञानी झालोय, मला काय उपासनेची गरज नाही, मला श्रवणातून सगळं कळलंय, मी आता ज्ञानी झालोय, परंतु हा तुझं काय आहे हो? गैरसमज आहे. काय आहे? कल्पना आहे तुझी ही. तुला ज्या अर्थी तू तसं म्हणतोय का नाही मी भजन करणार नाही, मला ब्रह्मप्राप्ती झाली, त्या अर्थी तुला काहीच प्राप्त झालेलं नाही. हे लक्षात ठेव. ही तुझं काय आहे? नुसता कल्पना आहे. तरी हे जाणावी कल्पना दडून राहिली. आता आपण म्हणतो का नाही उपासना उपासना करता का? हो, सगळे उत्तर देतात हो. परंतु करतात का हो प्रत्यक्षात? नाहीत करत. सद्गुरू म्हणतात उपासना ब्रह्मज्ञान झालं म्हणून काय उपासना करत नाही आणि मी करत नाही असं बी म्हणत नाही. की त्याला विचारलं ना तू उपासना करत नाही तरी ती काय म्हणणार? हो करतो की मी उपासना करतो. म्हणजे बघा भावार्थ कसा आहे. मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. वस्तू भजन करीना नान करी ऐसेही म्हणेना तरी हे जाणावी कल्पना दडून राहिली. ही काय आहे? त्याची फक्त कल्पना राहिली की मी ब्रह्मज्ञानी आहे. नाते ज्ञान नाते भजन उगाची आला देहाभिमान येते नाही की अनुमान प्रत्यय तुझा. का हो? नाते ज्ञान नाते भजन तरी काय हो? समर्थ काय सांगतात? नाते ज्ञान नाते भजन काय करत नाही? ना ज्ञान नाही, त्या निराकार परब्रह्माची उपासना करत नाही आणि करीत नाही असंही म्हणत नाही. नाते ज्ञान नाते भजन उगाच आला उगाच काय आलाय? त्याला देहाभिमान आलाय. काय हो? की मला काय हो त्याच्या मनामध्ये काय आहे? कल्पना की मी काय आहे? श्रेष्ठ आहे, ब्रह्मज्ञानी आहे. आता येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा. आता आम्हाला कळतंय की तुला ज्ञान बी नाही आणि तू भजन बी करत नाही. म्हणजे
ब्रह्म त्या परब्रह्माची काय करत नाही, उपासना करत नाही. ज्या अर्थी त्या अर्थी तुला काय नाहीये, कशाचं ज्ञान नाहीये. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेनेचे ज्ञान बोलावे, चळेना ऐसे. तरी आता काय करू नको. बघा, सद्गुरु दिनाचा दयाळू, मनाचा मवाळा आहे. किती दात चुकला तरी त्याला काय होतो, समजून घेत असतो. तो काय म्हणतो, जाऊ दे, तुझं ही ज्ञान बी नाही, धड भजन बी नाही, उगच तुझा काय वाढलाय, देहाभिमान वाढलाय. ह्यात काय प्रश्न नाही. तुला काय आलाय, देहाभिमान आहे. तर आता असं करू नको. सद्गुरु काय म्हणतात, आता असं करू नको. राम रघुनाथ भजनी लागावे. काय कर आता, रघुनाथ भजनी लाग. त्या योगाने निश्चळ असे ज्ञान, तेनेचे ज्ञान बोले ना चळे नाही. आता काय कर, त्या रघुनाथाची उपासना करायला सुरुवात कर. जेणेकरून तुला काय होणार नाही, हो, तू चळणार नाहीस. तुला काय होईल, ब्रह्मज्ञान, खरं ब्रह्मज्ञानाचे काय होईल, ओळख होईल. म्हणून काय कर, संदेह न घेता राम भजनी लाग आणि निसंदेह असे ज्ञान. मला परत सांग, तेनेचे ज्ञान बोलावे, चळे ना असे. नंतर मला सांग काय कर तू आता, रघुनाथ भजनी लाग. कारण रघुनाथ हे काय आहे, सगुण रूप आहे. श्रीराम हे काय आहे, सगुण रूपात आलेले आहेत. आणि त्यांची ओळख घ्यायची, त्यांची उपासना करायची, असं कोण सांगतायत, सद्गुरू सांगतायत. म्हणून त्याला काय म्हणतात, तो दिनाचा दयाळू येतो. तो काय म्हणतो की तुम्हाला जरी देहाभिमान आलेला असेल तरी तो काय करा, टाकून द्या आणि काय करा, परत उपासनेला सुरुवात करा, परत त्या भजनाला सुरुवात करा आणि काय करावं, त्यातून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. आणि मग मला सांगा, नंतर मला सांगा, करी दुर्जनाचा संवार, भक्त जनाशी आधार, ऐसा हा तो चमत्कार, रोकडा चाले. काय हो सांगितलंय, श्रीरामांचं भजन केलं तर काय हो करतो तो, करी दुर्जनांचा संहार, भक्त जनाशी आधार, ऐसा हा तो चमत्कार, रोकडा चाले. तो काय करतो, दुर्जनांचा संहार करतो, दुष्टांचा नाश करतो आणि भक्तजनांना काय हो, आश्रय देतो. आणि ह्याचा चमत्कार आपल्याला काय येतोय, हो, प्रत्यक्ष येतो. आता हे ज्यावेळेस हा समाज सद्गुरू लिहित होते, समर्थ लिहित होते, त्यावेळेस काय हो, करी दुर्जनांचा संहार, भक्त जनांचा आधार. शिवाजी महाराज हे कोणाचे भक्त होते, श्रीरामांचाच भक्त होते. आणि त्यांच्या हस्ते दुष्टांचा श्रीराम काय करून घेत होते, संहार करून घेत होते. अशा ओवी काय केले, असं समर्थांनी सांगितलेलं आहे की काय हो, त्या श्रीरामाचं भजन केलं, त्याला ओळखलं तर काय हो, तो काय करतो, दुर्जनांचा संहार करतो आणि भक्ताला काय करत असतो, रक्षण करत असतो. ऐसा हा तो चमत्कार, रोकडा झाला. हा रोकडा चमत्कार आहे रोजच्या दैनंदिन जीवनात. त्यावेळेस ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडत होतं, परंतु आताही तसंच घडतंय. तो काय करतो, भक्ताला पाठीशी घालून तो अखंड काय करत असतो, भक्तांचं रक्षण करत असतो. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. काय हो, मनी धरावे ते होते. काय होतं, मनी जे आपण श्रीरामांनी जर कृपा केली म्हणजे काय होतं, मनात जे धरावे ते घडते व सर्व दुःख नाहीसे होतात. सगळे विघ्न काय होतात, हो, पार नाहीसे होतात. असा काय येतो, आपल्याला अनुभव येतो. कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते. आता काय हो, मनी धरावे ते होते. मनामध्ये जी रघुनाथ भजन एकदा करायला सुरुवात केली, त्या श्रीरामाची ओळख घेतली, त्याची उपासना केली तर काय होतं, तर काय होतं, विघ्न अवघे सगळे काय होतात, हो, नासून जातात.
आणि कृपा केली या रघुनाथे प्रती. आणि ह्याची प्रचिती येते आपल्याला की काय अखंड तो परमेश्वर काय करत असतो, आपलं संरक्षण करत असतो. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन काय करत असतो, तो संरक्षण अखंड आपलं संरक्षण करत असतो. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेचे नासोन जाते. कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले. म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. आता रघुनाथ भजनामुळं काय हो, ज्ञान झालं आणि रघुनाथ भजने महत्व वाढले. काय होतो, रघुनाथ भजनामुळे काय होतं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि रघुनाथ भजने महत्व वाढले. काय होतं, महत्व वाढते. जगात वाढलं का नाही हो. समर्थ काय सांगतात, कल्याण स्वामी लिहित होते, समर्थ स्वतः म्हणतायत काय हो, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले. म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. काय केलं, रघुनाथ भजनामुळे आम्हाला काय प्राप्त झालं हो. सद्गुरू सांगतात, समर्थ रामदास सांगतायत काय हो, की आम्हाला काय श्रीराम भजनामुळे आम्हाला काय हो केलं, त्यांचे भजन आम्ही केले म्हणूनच आमचे महत्व कुठं वाढले, जगात वाढले. म्हणूनच ते तू अगोदर केले पाहिजेस. म्हणून तू रामाची भक्ती आधी केली पाहिजे असं कुणाला सांगतायत, सर्व दासांना सांगतायत. सद्गुरू काय म्हणतायत, समर्थ काय म्हणतायत की मी स्वतः रघुनाथ भजन केलं म्हणून त्याचं ज्ञान झालं आणि त्या ज्ञानामुळे रघुनाथ भजनामुळेच आमचं सगळ्या काय हो, सगळीकडे जगामध्ये महत्व काय झालं, आमचं वाढलं. म्हणून तू काय कर, रघुनाथ भजन कर. म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. माझं स्वतःच काय झालं, महत्व वाढलं जगामध्ये त्या रघुनाथ भजनामुळे. मग तू सगळ्यात अगोदर काय केलं पाहिजे, रघुनाथ भजन केलं पाहिजे. असं कोणाला सांगतायत हो, सद्गुरू दासांना सांगतायत. उपासना केली पाहिजे, त्या सद्गुरूंनी दिलेली उपासना केली पाहिजे, आधी केली पाहिजे. कारण त्याची प्रचिती स्वतः समर्थांना आलेली आहे असे सद्गुरू समर्थ सांगतायत. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित. साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा. हे तो आहे सप्रचित. हे सगळं काय आहे हो, सप्रचिती प्रचिती आहे ही सगळ्यांना. हे सर्व माझ्या अनुभवाचे आहे. आणि तुला खरे वाटत नसेल तर तू स्वतः साक्षात्कार घेऊन, म्हणजे काय समर्थ काय म्हणतायत, हे सगळं काय आहे, मला प्रचिती आहे, मला अनुभव आलाय सगळ्या गोष्टीचा, मला स्वतःला प्रचिती आले. आणि तुला जर माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर तू काय कर, तू स्वतः प्रचिती घे. म्हणजे तुला लक्षात येईल, तू स्वतः अनुभव घे, तू स्वतः प्रचिती घे. म्हणजे तुला काय कर, त्या रघुनाथाचं महत्व काय होईल समजेल. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित. साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करा. तू स्वतः साक्षात्कार घे, स्वतः अनुभव घे. काय, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको, तू स्वतः काय घे, अनुभव घे, उपासना कर. कोणतं संकट येतंय का बघ. असं कोण म्हणतायत, सद्गुरू म्हणजे समर्थ रामदास स्वामी सांगतायत आपल्याला काय, व समर्थ सांगतायत आपल्याला काय, हे मी तर घेतली प्रचिती, तुम्ही घ्या स्वतः. माझ्या बोलण्यावर नुसता विश्वास ठेवू नका. स्वतः काय करा, त्या गोष्टीची प्रचिती घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, साक्षात्कार होईल. त्यावेळेस लक्षात येईल की उपासनेत किती ताकद आहे. रघुनाथ भजन म्हणजे काय, उपासनाच आहे. जे सद्गुरूंना लावून दिले, सद्गुरूंची जी आज्ञा आहे त्या आज्ञेप्रमाणे वाग. म्हणजे काय हो, तुला सप्रचिती येईल. माझ्या बोलण्यावर जरी तुझा विश्वास नसेल तर तू स्वतः साक्षात्कार घे, स्वतः प्रचिती घे. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळचे सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. कोणत्याही कार्याला सुरुवात करताना श्रीराम हा काय आहे,
कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना काय कर, त्या श्रीराम आहे बाबा, रघुनाथ स्मरण. कोणत्याही कार्याला सुरुवात करताना, आरंभ करताना त्या रघुनाथाची ओळख आतमध्ये घे. आणि त्या रघुनाथाची ओळख आपण जर घेतली तर काय होतंय हो, ते तत्काळची सिद्धी पावे. ते तत्काळ काय होतं, ते काम होतं, आपलं कार्य होतं. करता राम हे असावे. आपण करता नसून करणारा कोण आहे, तोच आहे. हे जाणीव अंतरामध्ये ठेव. सर्व कार्य काय होणार आहेत, तुझी सिद्धीत जाणार आहेत. आता एक एक भाग आठवला, रघुनाथावर सर्व सोडवला, भाग सोपवला की काय होतं, कार्य सगळं काय होतं, सुलभ होतं. एक महिला होती, तिला एक मुलगी होती. पती काय झालं, पतीचं निधन झालं होतं आणि त्या मुलीचं काय करायचं होतं व त्या महिलेला लग्न करायचं होतं. आता अखंड त्या परमेश्वराची ती काय होती हो, अखंड त्या भगवंताच्या स्मरणात असायची. आता मुलीचं लग्न करायचंय, पैसे तिला मिळणार होते, परंतु काय हो, थोडा उशीर होणार होता, लग्न अगोदर होतं महिनाभर. करायचं काय, काय करायचं, ती विचार करत होती. तिनं धीर सोडला नव्हता. इथं काय सांगितलंय, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे. ती काय म्हणली, कार्य करणारा तो आहे, त्याचा तो काय करून घेईल. मग लग्न काय होतं, महिनाभर पुढं होतं. काय काय ते पैसे तिला महिन्यानंतर मिळणार होते, लग्न अगोदर होतं. आता करायचं काय. एक तिचा लांबचा भाऊ नातेवाईक आला आणि त्याला पैसे, तो काय म्हटला, हे ताई धर, हे माझे 1,00,000 रुपये तुझ्याजवळ ठेव, मी नंतर 1 वर्षानं येईल, त्यावेळेस मला काय दे, रिटर्न दे. मला आता काय हे पैसे मी माझा सांभाळू शकत नाही, हे तुझ्याजवळ राहू दे. तिला काही शब्दच फुटे ना का हो. कोण आला होता हो त्याच्या रूपात, तो परमेश्वर आला होता, तो परब्रह्म आला होता. ती वर्षानंतर सहज देऊ शकत होती, परंतु तिला आत्ता काय होती, पैशाची काय होती हो, तिला नड होती. तो भाग कुणी सोडावला, त्या रघुनाथाने. काय हो, तत्काळ एक भावाच्या रूपाने आला, पैसे देऊन गेला. ती म्हटली की लग्नाला तरी थांब. तो म्हटला नाही, मला वेळ नाहीये, मला महत्वाच्या कामाला जायचंय, एवढे पैसे मला नंतर आल्यानंतर, मी आल्यानंतर मला दे. एवढं म्हणून तो काय गेला हो, निघून गेला. तिचं काय झालं हो, मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडलं आणि तिनं ते नंतर पैसे त्याला देऊन टाकले. म्हणजे काय हो, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी. मी करता नसून श्रीराम करता आहे, ही जाणीव जर अंतरी ठेवली तर कठीणातलं कठीण कार्य सुद्धा काय हो, होऊन जातं. करणारा तो आहे, करता तो आहे, करता करविता तो आहे. ह्या गोष्टीवर काय ठेवायचं आहे हो, विश्वास ठेवायचा आहे. हे तो आहे सब करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य, निर्गुणीची होईजे. बघा काय सांगितलंय, करता राम मी नव्हे आपण. म्हणजे काय हो, श्रीराम करता आहे, मी म्हणून कोणी नाही, हे सगुण निवेदन. आणि निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य म्हणजे निर्गुण स्वरूपाकारच होणे, हे निर्गुण निवेदन होय. आता बघा काय सद्गुरू काय सांगतायत बघा, करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन. करता करविता श्रीराम आहे, हे काय झालं आपलं सगुण निवेदन झालं. आणि निर्गुणाच्या ठिकाणी काय म्हणायचं, निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य होणे म्हणजेच काय हो, निर्गुणाचं निवेदन. सगुणाचं निवेदन काय, प्रत्येक कार्य करणारा कोण आहे, तो श्रीराम आहे, हे झालं सगुण निवेदन. निर्गुण निवेदन काय, त्या निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य होणे, हे काय झालं हो, निर्गुण निवेदन. करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य, निर्गुणीची होईजे. मी करता ऐसे म्हणता, काहीच घडेना सर्वता,
प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे. आता मी करता असे म्हणता, मी करता जर आपण म्हणलो तर कोणतंच कार्य काय होत नाही हो, होतच नाही. कोणतंच कार्य मुळीच होत नाही. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टीची प्रचिती पाहायची असेल तर आताच पहा. सद्गुरू काय म्हणतात, समर्थ काय म्हणतात, मी करता असे म्हणता काहीच घडेना सर्वता. आपण जर म्हणलो की मी करताय, कोण नाही, देवबिव कोण नाही, असं जर म्हणलं तर कर, मग तुझं तू कर. बघ मग घे प्रचिती, तू करतायस तर बघ काय होतंय ते. मी करतायस, मी करता असे म्हणता काहीच घडेना सर्वता. प्रचित पाहासी तरी आता शीघ्रची तुला जर प्रचिती पाहिजे असेल ना तर पहा, लगेच पहा की मी करता आहे म्हण, मी सगळं करणार आहे. काय तू करणार आहेस? क्षणभरात जर तो अंतरीचा राम निघून गेला तर काय करणार आहे? करणार आहेस का? ही सद्गुरू सांगतायत, ही प्रचिती घे. काय म्हणायचंय, जे काय कार्य आहे माझ्याकडून, जे काय रोजचं कार्य होतंय ते कोण करून घेतंय हो? ते सद्गुरू करून घेतो, श्रीराम करून घेतोय, अशी ही जाणीव अंतरी ठेवायची. ज्या क्षणी म्हणू का नाही आपण मी करता आहे, मी सगळं काय करताय, माझ्याशिवाय कोण करत नाही, आणि अंतरीचा निघून गेल्यानंतर पाणी पी म्हटलं तरी पिणार आहे का? नाही पिणार. हे हा जाणीव घे, ही प्रचिती घे. मी करता असे म्हणता काहीच घडेना सर्वता. प्रचित पाहासी तरी आता शीघ्रची पाहे. प्रचित पाहासी म्हणजे तुला प्रचिती पाहायची असेल तरी आता लगेच पहा. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप. मी करता असं म्हटलं तर काय होणार आहे हो? तेने तू काय होणार आहे? कष्टी दुःखी होणार आहेस. आणि श्रीराम करता आहे, त्याच ठिकाणी जर तू म्हणाला की श्रीराम करता आहे, तर असं म्हणून जर तू प्रत्येक कार्य करायला लागला, काय हो, मी आहे, मी करता आहे असं म्हटलं, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. देहाकडं काय येतं? कष्ट येतं. काय हो, मी करताय, मला सगळं करावं लागतं, मीच सगळं, मी नाही केलं तर कोणच करणार नाही, हा आपला अहंकार आहे, हा आपला देहाभिमान आहे. आपल्याला काय होतं मग? आपण करता म्हटलं की काय येतं हो? आपल्याकडं दुःख येतं, कष्ट येतं. पण त्याच ठिकाणी श्रीराम करता ऐसे म्हणसी, श्रीराम करता आहे. प्रत्येक कार्याला सुरुवात करताना त्या श्रीराम करता, तो करणारा तो सगळा परमेश्वर आहे असं जर आपण निवेदन ठेवलं तर तो सगळं करतो. आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये काय मिळतं हो? यश, कीर्ती आणि प्रताप. आता मी जर म्हटलं काय की हे निरूपण करणारे मीच आहे, मीच सगळं करते, हा अहंकार झाला, हा देहाभिमान झाला. पण हे जे कार्य आहे ते सद्गुरू आपल्याकडून करून घेत आहे असं म्हटलं तर काय हो? आपल्याला काय मिळणार आहे? यश, कीर्ती आणि प्रताप. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात बघा, काय हो, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावशी यश, कीर्ती, प्रताप. एक भावनेसाठी देवासी पडे तुटी. का ते होय कृपादृष्टी देव करता. काय हो, एका भावनेसाठी आपण हे सगळं, काय हो, एका भावनेसाठी देव सोडायचा. ती भावना नसली म्हणजे काय हो, देवाशी काय पडतंय? अंतर पडतंय. एका भावनेसाठी देवाशी पडे तुटी. एका भावनामुळं आपण करता, मी करता अशी जर आपल्याकडं भावना आहे, त्या भावनेसाठी काय होते आपल्याला हो? देवामध्ये ना आपल्यामध्ये अंतर जर पडत असेल, का ते होय कृपादृष्टी देव करता भाविता. आणि तीच भावना जर आपण बदलली आणि आपण जर म्हणालो की काय हो, देव करता आहे, सर्व काही देव करता आहे असं जर म्हणालो तर काय मिळतंय हो? त्याची कृपादृष्टी आपल्यावर होते. मग देव करता आहे अशी भावना केल्यास देवाची कृपादृष्टी काय होते? आपल्याकडं वळते. मग
कशासाठी आपण काय करायचं, देवात आणि आपल्यात काय पाडायचंय, अंतर पाडायचंय कशासाठी? एक भावनेसाठी देवाशी पडे तुटी, का ते होय कृपादृष्टी देव करता भाविता. एका भावनेसाठी कशाला तुटी पडून द्यायची देवामध्ये? देवा त्याच्यावर सगळं सोपवायचं, कोणावर? देवावर. तर तोच सगळं करता करविता आहे. म्हणजे काय होतंय हो, तो सगळा भार वाहतो, आपण नुसतं काय करायचं, त्याचे फक्त भजन कीर्तन भजन करायचंय, त्याची उपासना करायची, त्याचं श्रवण करायचंय. आपण आहे दो दिसांचा आणि देव बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा देवाशी त्रैलोक्य जाणे. आपण किती आहे हो? आपण आहे 2 दिवसांचा. आपलं किती आहे आयुष्य? माणूस बघा, अहंकार, बरं भयंकर अहंकार आहे सगळ्याकडं. काय मी मला लय जण ओळखतात, माझी ओळख पार कुठपर्यंत आहे. परंतु एक लक्षात ठेवा, काय हो, देवाला कोण जाणतंय? त्रैलोक्य जाणतंय. देवाला कोणी ओळखत नाही असं कोणच नाही. आपल्याला किती ओळखतात? जास्तीत जास्त आपल्या गावातले, तालुक्यातले, शेजारच्या तालुक्यातले, एखाद्या जिल्ह्यातले, असे थोडी माणसं काय असतात आपल्याला ओळखत असतात. देवाला अक्क त्रैलोक्य जाणत असतं. ह्या गोष्टीची काय ठेवायची? ओळख ठेवायची. आपण आहे 2 दिवसांचा. आपलं येणं आणि जन्म आणि मृत्यू हे काय आहेत? आपले 2 दिवस आहेत. हे तर निश्चित आहे. आलेला दिवस माहिती आहे, जायचं कधी आपल्याला माहीत नाही, त्याला माहित आहे सगळं. म्हणून आपण आहे 2 दिवसांचा. माज कशासाठी करायचंय? सॉरी, काय म्हणते, कशासाठी एवढा अहंकार करायचाय? आपण किती दिवसासाठी आहे? 2 दिवसासाठी. येणे आणि जाणे एवढे 2 दिवस आहे. मधला काळ काय आहे हो? आपलं आयुष्य आहे. येणं आपल्या हातात नाही, जाणं आपल्या हातात नाही. फक्त आपल्याला आलेल्याची तारीख माहीत असते. जाण्याची तारीख माहीत आहे का कोणाला? कुणालाच माहीत नाहीये. म्हणजे आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता. तो देव कधी आहे हो? तो असतच असे सर्व काळ. त्याला येणं नाही, जाणं नाही. तो निर्गुण निराकार काय आहे हो? आहेच. म्हणून आपण अहंकार करायचा नाही. काय की मी करताय म्हणून, त्याच्यावर सगळं सोडून द्यायचं. कारण त्याला काय हो, आपण थोडे ओळखीचा देवाचं त्रैलोक, आपल्याला ओळखणारी थोडी माणसं आहेत. देवाला काय हो, सगळेच ओळखतात. त्रैलोक्य जाणे. या कारणे रघुनाथ भजन, त्यास मानिती बहुत जन. ब्रह्मादिक आदी करुण, राम भजने तत्पर. यासाठी काय करायचंय? रघुनाथ भजन करायचंय. त्यामुळं काय हो करतात हो लोक? त्याशी मानती बहुत जन. कारण त्या रघुनाथाला काय हो, सगळे लोक काय करतात? श्रीरामाच्या भजनाला पुष्कळ लोक काय करतात हो? मान देतात. आणि राम भजन केले पाहिजे. कारण का हो, राम भजन करणाराला पुष्कळ लोक काय हो, मान देतात. काय हो, मान देतात. म्हणून राम भजनी काय असावं? प्रत्येकानं तत्पर असावं. म्हणजे हा व्यक्ती काय करतोय? उपासना करतोय, श्रवण करतोय. हे कोणाला जर नुसतं ऐकलं तरी काय हो, लोक काय करतात? या लोकांना काय देतात हो? श्रेष्ठत्व, महत्व देतात. म्हणून ह्या कारणामुळं तर काय करायचं? या कारणामुळं तर काय करायचं? राम भजनी काय करायचंय? तत्पर व्हायचंय. काय व्हायचंय? तत्पर व्हायचंय. कारण का हो, ब्रह्मादी देव सुद्धा काय हो, श्रीराम भजनाला तत्पर असतात. अशा रामाचे भक्त होण्याने जनाची मने ही रामाकडे व आपल्या सत्कार्याकडे काय जाते, ओढली जातात. हे लक्षात ठेवा. आपण जर उपासना केली, सत्कर्मात राहिलो, त्या परब्रह्माची ओळख घेतली आपण, तर आपलं बघून काय हो, बाकीचे जे आपल्या सहवासात आहेत ते सुद्धा काय करतात व त्या श्रीराम भजनाकडे वळतात. आणि त्या परब्रह्माच्या मार्गाला सगळेच लागतात. मग त्याचं पुण्य कोणाला प्राप्त होतंय? जो चांगले कर्म करतोय, उपासना करतोय, श्रवण करतोय, त्या परमेश्वराची ओळख घेतोय, त्याचं बघून जर इतरे जणांनी जर तो घेतला भाग, तर काय होतंय हो ते? समर्थ म्हणतात त्यासाठी काय करायचंय? रामभजनी तत्पर. कारण ब्रह्मादी देव सुद्धा काय करतात हो, ह्या रामभजनासाठी तत्पर असतात. त्यासाठी आपण काय राहिलं पाहिजे?
तत्पर राहिलं पाहिजे. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानुना, तरी या दोषाचा पतना पावो अभक्तपणे. ज्ञानबळे उपासना, आता ज्ञानाच्या अहंकाराने आम्ही जर उपासना मानणार नाही तर काय होईल? आपण काय म्हणलो सुरुवातीलाच, काय चाललाय हो? हा अहंकार चाललाय. मला ज्ञान झालंय, मग मी उपासना कशासाठी करू? मग सद्गुरू काय म्हणतात? ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानुना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे. लक्षात ठेवा, जर ह्या उपासनेला तुम्ही जर मानणार नाही ज्ञानाच्या अहंकाराने, तर अभक्त होऊन त्या दोषाने काय हो? आपण दुर्गतीला प्राप्त हो, अधोगतीला जाऊ. अहमभावाने काय आहे हो? सर्व हानीच आहे. ज्ञान अहंकाराने आम्ही भक्त जर उपासना करणार नाही, तर अभक्त होऊन काय होऊ? अधोगतीला जाऊ. सद्गुरू काय सांगतात? ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानुना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे. लक्षात ठेवा, मला लय ज्ञान प्राप्त झाले म्हणून उपासना जर सोडून दिली तर काय होईल हो? मी उपासना करणार नाही तर आपण काय होऊ? अधोगतीला प्राप्त होऊ. देव उपेक्षी थोरपणे, तरी मग त्याचे तो जाणे. अप्रमाण ते श्लाघ्यवाने, नव्हे की श्रेष्ठा. देवाची उपेक्षा करणे म्हणजे देव उपेक्षी थोरपणे, तरी मग त्याचे तो जाणे. जर भक्ताने देवावर निष्ठा ठेवली, पण देवानं थोरपणाने भक्ताची उपेक्षा केली, तर त्याचे थोरपण त्याच्याजवळ. भक्तानं आपलं काय करावं? कर्तव्य करावं. परंतु देवाकडून असं कधीच होणार नाही. कारण नमे भक्त प्रणश्यती तेषामह समृद्धता, अशी भगवंताचीच वचने आहेत, ती खोटी पडतील. असा खोटेपणा, अप्रामाणिकपणा हा श्रेष्ठांना काय नाही हो? भूषणास्पद नाही. भक्ताने काय करावं? आपल्याकडे थोरपणा घेतला की देव त्याची उपेक्षा करतो. मग देवाने हातचे सोडल्यावर आपला काय परिणाम होईल हे भक्ताने आपल्या ठिकाणी समजून असावे. परंतु श्रेष्ठ बनवणाऱ्या भक्ताला हा अप्रामाणिकपणा भूषणास्पद नाही. ज्ञानाच्या घमंडीत भक्ताने देवाची उपेक्षा केली तर मात्र काय परिणाम होईल? काय हो? देव उपेक्षी थोरपणे, तरी मग त्याचे तो जाणे. अप्रमाण ते श्लाघ्यवाने, नव्हे की श्रेष्ठा. एखाद्या जर देवानंच भक्ताची उपेक्षा केली तर चालेल का हो? देव असं कधीच करू शकत नाही, असं सद्गुरूंना सांगायचंय. भक्त करू शकतात, भक्त देवाची उपासना सोडू शकतात, परंतु देव काय हो? देव असं करू शकत नाही. देहास लागली उपासना, आपण विवेके उरेना. ऐसी स्थिती सज्जना अंतरीशी. देहाला काय लागली हो? संत सज्जनाच्या अंतःकरणातील स्थिती अशी असते की ते देह उपासनेला लावून देतात आणि आपण विवेकाने अहंकार सोडून काय होतात हो? राममय होतात. ही काय आहे? देहास लागली उपासना, आपण विवेके उरेना. ऐशी स्थिती सज्जना अंतरीची, म्हणजे जे खरे भक्त आहेत परमेश्वराचे ते काय करतात हो? संत सज्जनाच्या म्हणजे ऐशी स्थिती सज्जना अंतरी. संत सज्जन जे आहे त्यांच्या अंतरीची स्थिती कशी असते हो? ते काय करतात? देह उपासनेला लावून देतात आणि विवेकाने मात्र काय हो? अहंकार सोडून काय होतात? ते राममय होतात. अशी स्थिती कुणाची असते? अशी स्थिती संत सज्जनांची असते. सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते. दृश्य ज्ञानियांचे मते, स्वप्न जैसे. सकळ मिथ्या होऊन जाते, हे दृश्य स्वप्न होत आहे असे काय हो? सकळ मिथ्या होऊन जाते, हे राम भजने कळो येते. दृश्य ज्ञानियाच्या मते स्वप्न जैसे.
ज्ञानी जे आहेत त्यांना काय हो हे सगळं मिथ्या वाटतं, परंतु हे कधी कळतं? हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे कधी कळतं हो? रामभजनाने. रामभजनाने काय होतं भक्ताच्या ठिकाणी हे बिंबतं. कारण कसं आहे हो, त्याला लगेच कळून येतं की काय हो, परमेश्वराची उपासना केली तर तर काय कळून येतं लगेचच की काय हे सगळं जे दृश्य दिसतंय ते काय आहे, सगळं नाशिवंत आहे. हे कोणाला कळतं? जे भगवंताच्या काय लागतात, भजनाला लागतात, त्यांना हे कळून येतं. मिथ्या स्वप्न विवांचना तैशी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधो जना कळो आले. सगळं कसं आहे हो, स्वप्नातील विचाराप्रमाणे काय आहे हो, ही सृष्टीची रचना आहे, सर्व मिथ्या आहे. दृश्य सृष्टी काय आहे, मिथ्या आहे. हे साधू जनास ज्ञानी भक्त जे आहेत त्यांनाच काय हो हे यथार्थ कळून येते. हे सर्व काय आहे, मिथ्य स्वप्न विवंचना तैशी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधू जना कळो आले. म्हणजे हे सगळं काय आहे, मिथ्य आहे, स्वप्नापरी आहे. ही सगळी सृष्टीची रचना कशी आहे, सगळी मिथ्या आहे. हे कोणाला कळतं हो? फक्त साधू जनांना कळतं. आक्षेप झाला श्रोतयांसी, मिथ्या तरी का दिसते आम्हासी, याचे उत्तर फोडले समासी बोलिले असे. आता ही सगळं काय केलंय, ह्यावर श्रोत्यांनी काय घेतली व शंका घेतली की काय दृश्य मिथ्या असते हे आम्हाला, म्हणजे दृश्य हे मिथ्या आहे तर आम्हाला दिसतंय का? ही काय आहे हो, श्रोत्याची हा शंका आहे, आक्षेप आहे. आता ह्याचं उत्तर काय करा, पुढले समासात काय केले हे उत्तर समर्थांनी सांगितलेलं आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा.